श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, प्रत्येकालाच वाटत असते की आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती नांदावी. पण हे नांदण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात. उपाय छोटेसे असतात पण त्याचे परिणाम खूप मोठे फळ देऊन जातात. आपल्याला हे माहीतही नसतं, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर मैत्रिणींनो, घराच्या सुख समृद्धीसाठी काही 15 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी कोणताही तुम्ही एक केला तरी चालेल, त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेचच 1 महिन्यामध्ये दिसेल. तर कोणते ते उपाय आहेत, चला तर मग पाहूया. जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया सुख समृद्धीसाठी कोणते ते 15 उपाय आहेत. वास्तू उपाय. अनेकदा घरामध्ये विनाकारण कटकट, वाद, भांडणे होत असतात. काही ना काही अडचणी सतत चालू असतात. सर्व सुविधा, पैसा, सुख असलं तरीही ते भोगायला देखील भाग्य लागतं. मैत्रिणींनो, सर्व व्यवस्थित असलं तरी घरात कुणाचंही कुणाशी पटत नाही. नात्यांमध्ये वादावाद असते. उगाचच वादावाद घरामध्ये होतात. संताप निर्माण होतो. तर अशा वेळेस निराश न होता एकदा वास्तू निगडीत काही सोपे उपाय करून बघा. जे उपाय अगदी सोपे आणि सहजरित्या तुम्ही करू शकता. असे म्हणतात की सोपे उपाय केल्याने नात्यातील कडूपणा देखील दूर होतो, नकारात्मक ऊर्जा दूर होते. तर जीवन सुखासमाधानाने व्यतीत करायचे असेल तर हे उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा. घरामध्ये आठवड्यातून एकदा तरी गुगलचा धूप जाळणे शुभ ठरते. गुगल नाही मिळाला तर कापूर दररोज जाळा. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि बाहेरील वाईट शक्ती आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही. आता तुम्ही म्हणसाल गुगलचा धूप म्हणजे कसा, तर सांगते बघा. हा जो गुगळाचा धूप आहे तो वृक्षाच्या खोडातून किंवा फांदीतून पिवळ्या रंगाच्या डिंकासारखी राळ बाहेर पडते. याला सामान्यपणे धूप म्हणतात. आणि याचा जो वापर आहे ते रोग विनाश करण्याकरता करतात. हा धूप औषधी असून जुनाट, खोकला, सांधेदुखी, जुलाब इत्यादींवर परिणामकारक असतो. यात नैसर्गिक सुगंधी द्रव्य असल्यामुळे धार्मिक विधीमध्ये देखील हा धूप वापरला जातो. याला गुगळाचा धूप असं म्हटलं जातं. याचा जर वापर केला तर सोन्याहून पिवळे, तर ते तुमच्यासाठी खूप लाभदायक आहे. गव्हात नागकेशराचे 2 दाणे आणि तुळशीचे 11 पाने टाकून गहू दळून आणणे, हे देखील आपल्यासाठी शुभ ठरते. बघा, नागकेशराचे 2 दाणे टाकायचे आणि तुळशीचे 11 पाने टाकायचे. आपण गहू तर दळूनच आणतो नेहमी, तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करून बघा. तसेच घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग टाका, ते देखील करून बघा. ते देखील आपल्यासाठी शुभ आहे. प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या झाडाला धूप अर्पित करावे, तर ते केल्याने देखील तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्या चेंज दिसून येईल. दररोज तव्यावर पोळी शेकण्यापूर्वी दुधाचे शिंतोडे मारणे देखील शुभ समजले जाते. तर ते केल्याने देखील आपल्याला आपल्या आयुष्यातील अडचणी निघून जात आहेत हे जाणवेल. पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवावी किंवा कुत्र्याला द्यावी. घरात 3 दारं एका रेषेत नसावे, हे देखील खूप महत्त्वाचे आहे. एक सलग 3 दारे असतील तरी देखील वास्तुदोष निर्माण होतो. आणि असं असल्यास एक दार नेहमी बंद ठेवावं. यामुळे देखील घराची प्रगती कधीही थांबत नाही, ती प्रगती होतच राहते. जर आर्थिक परिस्थिती चांगली जरी नसली तरी काही कारणाने घराची प्रगती थांबते. असे होऊ नये म्हणून असे दरवाजाची आखणी करू नका. आणि जर असेल त्याला आता तुम्ही काही करू शकत नसाल तर एक दरवाजा नेहमी बंद ठेवा. वाळलेले फूल देवघरात किंवा घरात देखील नसावे. आपण देवाला फुले वाहतो आणि तसेच ते काढून ठेवतो, तर ते देखील शुभ समजले जात नाही. त्याच्यामध्ये नकारात्मक शक्ती खूप असते. त्यामुळे वाळलेली फुले वेळच्या वेळेस त्याचा टाकून दिलेली चांगली. कारण यामुळे पूजेचे फळ तर मिळत नाही, पण घरामध्ये वादविवाद, कटकटी, भांडण अशा समस्या निर्माण होतात. म्हणजेच काय, तर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते. आणि हे होऊ नये म्हणून घरामध्ये सुकलेली फुले चुकूनसुद्धा ठेवू नका. संत महात्मा यांचे आशीर्वाद देत असलेले चित्र बैठकीत लावावे. असे केल्याने देखील घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते. तसेच तुमच्या घरात तुटके फुटके फालतू वस्तू ठेवू नये. याने घरामध्ये दरिद्री येते. घड्याळे देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू नका, बंद पडलेली घड्याळे. म्हणून अशा वस्तू तुम्ही घरात ठेवायचे शक्यतो टाळा. दक्षिण पूर्व दिशेच्या कोपऱ्यामध्ये हिरवळ दर्शवणारे चित्र लावावे किंवा 7 घोड्यांचे जे चित्र मिळते, जे 7 घोडे पळत आहेत, तर ते चित्र लावणे देखील लाभदायक ठरते.
घरातील नळ गळत नसावे. असे म्हणतात की आपल्या घरातील पैशालाही गळती लागते, म्हणजेच काय तर विनाकारण पैसा खर्च होत राहतो आणि हळूहळू आर्थिक परिस्थिती देखील कमजोर होते. तर आपल्याला ह्या गोष्टी कळत नकळत घडत असतात, पण हळूहळू याचा अनुभव येतो. तर हे देखील टाळा. घरातील नळे लवकर पटकन दुरुस्त करून घ्या. घरात गोल कोपरे असलेले फर्निचर देखील शुभ समजले जाते. गोल कोपरे असलेले फर्निचर चांगले मानले जाते. घरात तुळशीचे झाड पूर्व दिशेत गॅलरीत किंवा पूजास्थळी ठेवावे, हे देखील शुभ असते. वास्तूप्रमाणे उत्तर किंवा पूर्व दिशा पाणी काढण्यासाठी योग्य मानली जाते. ही दिशा आर्थिकदृष्ट्या शुभ मानली जाते. बघा, उत्तर किंवा पूर्व दिशा ही शुभ आहे पाण्यासाठी, पाणी काढण्यासाठी. तर हे तुम्ही छोटेसे जे उपाय सांगितले ते घरात आणि जीवनशैलीत लहानसे बदल करून तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणू शकता. हे छोटेसे उपाय आहेत, नक्की करा. आणि 1 महिन्याने तुम्ही मला तुमची कमेंट शेअर केली तरी चालेल. पण मैत्रिणींनो, तुम्ही हे वास्तू बदल छोटेसे तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणण्यासाठी याचा फायदा होईल. तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.